प्रणिती शिंदे सोलापूरच्या खासदार झाल्यामुळे आता त्यांच्या मतदारसंघातनं काँग्रेसचा उमेदवार कोण याची उत्सुकता आहे। विधानसभेसाठी सोलापूर मध्यमधनं सुशीलकुमार शिंदेंचे नातू शिखर पहार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। शिखर यांच्या नावासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाच त्यांनी गणेशोत्सवादरम्यान सोलापुरातल्या काही गणेश मंडळांना भेटी दिल्या आणि या भेटींच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात संपर्क आणि संवाद वाढवणं सुरू केल्याची चर्चा रंगते आहे। असं वाटतंय आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या जे विकास कामाचा वारसा आहे ते सक्षमपणे चालवतील। खरं तर शहर मध्ये त्यांचीच उमेदवारी निश्चित व्हावी एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हेच वाटतं आणि अतिशय तळागाळापासून ते कुंभारी भागात असतील, ग्रामीण भागात असतील, गेली 2 वर्ष झालं शासनानं जी मदत करायला हवी पाणी टंचाईची ते स्वतः त्याच्या शिखर पहार यांच्या नावाची चर्चा विधानसभेच्या उमेदवारीसाठी होते। ते कोण आहेत ते आपण पाहूया। शिखर हे सुशीलकुमारांच्या ज्येष्ठ कन्या स्मृती शिंदे यांचे चिरंजीव आहेत। शिखर सध्या कौटुंबिक बिझनेस सांभाळत असल्याची माहिती आहे। शिखर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती सोलापूरमधल्या गणेश मंडळांना दिलेल्या भेटीचे फोटो सुद्धा आवर्जून शेअर केलेत। त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं सोलापुरात सामाजिक कार्य सुरू आहे। शिखर यांच्या सोशल मीडिया साईटवरच्या फोटोंवरनं त्यांचं प्राणी प्रेम सुद्धा दिसून येतं। खास करून ते हॉर्स रायडिंगचे चाहते असल्याची चर्चा आहे। शिखर आणि जान्हवी कपूर या दोघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगत असते। शिखर आणि जान्हवीचे मोठमोठ्या पार्ट्यांसोबतच तिरुपती बालाजी आणि महाकाल मंदिराला एकत्र दिलेल्या भेटीचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते। तर गेल्या आठवड्यामध्ये गेल्या जवळपास 3 दशकांपेक्षा अधिक काळ शिंदे कुटुंब सोलापूरच्या राजकारणात सक्रिय आहे। 2009 सालापासून प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मतदारसंघाचं नेतृत्व करतात। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत राम सातपुतेंचा पराभव करत प्रणिती सोलापूरच्या खासदार बनल्यात। त्यामुळे प्रणिती यांच्या जागी आता शिखर यांचं नाव पुढे येताच भाजपनं काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केलाय। त्यांनी खासदारकीची उमेदवारी जाऊ दिली नाही। आता मी, माझी पत्नी, माझी मुलगी, आता माझा नातू या पद्धतीने काँग्रेसची राजनीती चालू आहे। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काय संबंध आहे ह्या उमेदवारीचा? ज्या त्यांच्या अंतर्गत जरी प्रश्न असला तरी शहरासाठी काय योगदान आहे, काय काम केलेलं आहे? मतदारसंघासाठी आडम मास्तर सुद्धा कमालीचे आग्रही आहेत। लोकसभेमध्ये प्रणिती यांना पाठिंबा देताना त्यांनी सोलापूर मध्यच्या जागेचं प्रॉमिस काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे जर या मतदारसंघातनं शिखरला उमेदवारी मिळाली तर आडम मास्तरांची भूमिका काय असेल याची सुद्धा चर्चा होतीये। तर आगामी विधानसभेत शिखर यांना उमेदवारी मिळाली तर राज्याच्या राजकारणात आणखी एका नातवाची एंट्री होईल। ठाकरेंचे नातू, पवारांचे नातू, वसंतदादांचे नातू, विखेंचे नातू, यानंतर आता शिंदेंचे नातू सुद्धा राजकारणात पदार्पण करतात का हे बघावं लागेल।